महायुतीचे उमेदवार आपल्या प्रभागातून उभे आहेत. तर आज या कार्यक्रमास उपस्थित माननीय खासदार धनंजय महाडिक साहेब, माननीय क्षीरसागर साहेब, सर्व उमेदवार, आमचे लाडके नकाते वहिनी, मोहिते वहिनी, निलांबरी साळुंके वहिनी आणि आमचे सुपुत्र सत्यजित जाधव, हे सर्व महायुतीचे उमेदवार उभे आहेत. आणि येथे असलेली अण्णांच्यावर प्रेम करणारी, अण्णांची ज्या पेठेशी नाळ जोडलेली आहे ते सर्व माझे कुटुंब. आज खरं म्हणजे मला एक दुःख पण होतं आहे आणि एक आनंद पण होतो आहे की इथं या ठिकाणी आज प्रत्येक ठिकाणी मला आज विचारलं, आज अण्णा असते तर, खरोखर अण्णा असते तर मी इथं नसते, अण्णा तुमची नक्कीच काळजी घेतली असते. पण दुर्दैवानं ते आपल्यातून निघून गेले, पण त्यांची स्वप्न मात्र अधुरी राहिली. आज ह्या महायुतीच्या माध्यमातून हे 4 उमेदवार उभारलेले आहेत आणि याच्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. आज अण्णांनी या पेठेसाठी काय केलं नाही, तर अण्णांनी प्रत्येक पेठेकरांना मदत केलेली आहे. आणि मदत करणे हे आमचं एक राजकारण नाही आहे, आमचं घराणं हे समाजकारणासाठी आहे आणि यापुढेही समाजकारण असेल आमचं. आज मला वाटते की कोल्हापुरातले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मी एक आता म्हणजे एक आमदार होते, नगरसेविका होते, आज मी नेतेपदी आहे, परंतु मी एक कार्यकर्ते म्हणून मी सांगते, अनेक प्रश्न कोल्हापूरचे प्रलंबित आहेत, मंजूर आहेत. यासाठी महायुतीचे सरकार येणं आवश्यक आहे, कारण आपले 10च्या 10 आमदार हे सगळे महायुतीचेच आहेत आणि त्याच्यामुळं आपल्याला फंड अतिशय चांगल्या पद्धतीनं मिळेल. आता महेश दादांनी सांगितलं, महालक्ष्मीचं देऊळ हे देखील चांगल्या प्रकारे विकसित होण्यासाठी आज फंड उपलब्ध आहे. आज अनेक मुले शिकली सवरली पण बाहेर नोकरीसाठी जातात, त्यांच्याही वडील वाट बघतात, तर त्यांच्यासाठी IT पार्क होणं गरजेचं आहे. खंडपीठसारखं आता आपल्याला मंजुरी झालेली आहे, त्यामुळे इथे सर्किट बेंचचा वगैरे जास्त इथं रहदारी वगैरे वाढणार. कोल्हापूर हे पर्यटक क्षेत्राच्या दृष्टीनं चांगल्या प्रकारे विकसित व्हायला पाहिजे. रंकाळ्यासारखा प्रश्न आहे, रंकाळ्यावर अनेक सुशोभीकरण केलेलं आहे, अनेक गार्डन्स आहेत, त्या चांगल्या पद्धतीनं विकसित व्हायला पाहिजेत. म्हणजे सर्वांना या गार्डनच्या ठिकाणी ऑक्सिजन पार्क म्हणून त्याचा उपयोग होईलच. ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी फंड असणं गरजेचं आहे. आपलं सरकार हे सगळे देशात आहे आणि राज्यात आहे, महाराष्ट्रात आहे, त्यामुळं सगळ्यांना आपल्याला त्याचा उपयोग होईल आणि त्यांचं कामही चांगलं आहे. आज लाडक्या बहिणी आपल्या सगळ्या खुश आहेत, कारण वाट बघत असतातच की आपल्याला भावाच्या ओवाळीची. तर प्रत्येकाला लाडक्या बहिणींना पण सगळ्यांना एक विनंती आहे की ह्याच्या पुढं देखील तुम्हाला आणखीन एक म्हणजे लाडक्या बहिणींच्यासाठी लखपती योजना येणार आहे आणि त्याच्यामुळं त्याचा फायदा तुम्हाला छोटासा उद्योग काढण्यासाठी होणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला 1 लाख रुपयाचे कर्ज मिळेल आणि त्याचे हप्ते तुमच्याच ह्याच्यातून जाईल. म्हणजे हे बिनवाजी असेल आणि त्याचा उपयोग तुम्हाला भविष्यात होईल, तुम्ही स्वतः कमवायला शिकाल. अशा बऱ्याच गोष्टी, बऱ्याच काळज्या या सरकारने घेतलेल्या आहेत. वार्धक्यापासून छोट्या मुलांच्यापर्यंत, शिक्षणापासून सर्व दवाखाने वगैरे असतील, या सगळ्या गोष्टीच्या सर्व योजना देखील केलेल्या आहेत. या योजनेचा उपयोग करावा आणि हे उमेदवार आहेत आमचे चांगले, त्यांना तुम्ही सगळ्यांनी निवडून द्यावं. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी यांची एक कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ या चिन्हावरच बोट दाबायचं आणि ही चारही मतदान आपण ह्या महायुतीला द्यायचं आणि येत्या 15 तारखेला आपलं अमूल्य मत सगळ्यांनी द्यावं. पुढं संक्रांत आहे, सगळ्या बहिणींची नेहमी आता ह्याच्यामुळं एक तुम्ही वाण देता बहिणी, तसं एक वाण या मताचं तुमच्या भावाला म्हणजे महायुतीला सगळ्यांनी द्यावं, एवढीच मी विनंती करते.
येत्या 15 तारखेला कुणीही कुठं जायचं नाही, सगळ्यांनी मतदान करायचं. 16 तारखेचा गुलाल लावायचा आणि महायुतीचा झेंडा महानगरपालिकेवर फडकवायचा. मी विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92 2000 1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप.